नमस्कार. हल्लीच आपण डॉक्टर शीतल आमटे यांच्या आत्महत्येसंबंधीचा एक व्हिडिओ पाहिला असेल. मी पण पाहिला आणि त्यानंतर मी व्हॉट्सअपवर बऱ्याचशा पोस्ट पाहिल्या. त्यात बऱ्याचशा मित्रांनी असं लिहिलं होतं की आत्महत्या करणं कसं चुकीचं आहे आणि त्या संबंधित आपण आपल्या मित्रांशी आपलं मन मोकळं केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे वगैरे वगैरे. त्या संबंधीच्या मेसेजेस आपण वाचले. या संबंधी ऐकल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की मी एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि त्यात मी माझं मत मांडणार आहे आणि माझा अनुभव पण शेअर करणार आहे. हा अनुभव शेअर करण्यापूर्वी माझी ओळख मी करून देतो, पण ही ओळख मी थोडीशी नकारात्मक पद्धतीने करतो. मी कोणी सामाजिक कार्यकर्ता नाही, पत्रकार नाही, डॉक्टर नाही, मानसोपचार तज्ज्ञ नाही आणि डॉक्टरही नाही. तर मग मी कोण आहे? माझं म्हणणं असं आहे की मी कोणी असलो तरी या आत्महत्येसंबंधी माझे विचार मी मांडणार आहेत आणि मला खात्री आहे की त्या संबंधीचं केलेलं विश्लेषण हे अगदी 100% जरी खरं नसलं तरी 80% पर्यंत ते योग्य आहे असा माझा दावा आहे. असं मला का वाटतं याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी जसं सांगितलं की मी मानसोपचार तज्ज्ञ नाही, डॉक्टर नाही किंवा स्पिरिच्युअल लीडर नाही. मग कशाच्या आधारावर मी हे विधान करतो आहे की मी सांगणारं जे मत आहे ते 80% बरोबर आहे? याचं कारण असं आहे की मी स्वतः या अनुभवातून गेलेलो आहे. म्हणजेच आत्महत्येचे विचार एकेकाळी साधारण 12 ते 15 वर्षापूर्वी माझ्याही मनात त्या पिरियडमध्ये आलेले होते. अगदी देवाच्या कृपेने आणि सुदैवाने ते टोकाचं पाऊल मी उचललं नाही, याबद्दल मी देवाचा आभारी आहे. या गोष्टीचा एक प्रकारे मी या घटनांचा साक्षीदार आहे आणि म्हणून मला असं वाटलं की माझं मत तिथे मी मांडावं. साधारणपणे यात मी 4 आत्महत्यांचा रेफरन्स घेणार आहे. नाईक कुटुंबातील एका व्यक्तीने, ती आर्किटेक्ट होती आणि अर्णब गोसावीच्या बाबतीत ह्या नाईकांनी म्हणजे जो आत्महत्या केलेली होती त्यांची एक आत्महत्या. दुसरी आत्महत्या आपण ऐकलेली ती सुशांत राजपूत याची. तिसरी आत्महत्या रज्जू भैया यांची आणि आता ही चौथी आत्महत्या डॉक्टर शीतल आमटे यांची. या 4ही आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहेत आणि कोणाच्याही बाबतीत असं घडू नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. या आत्महत्यांमध्ये मी साधारणपणे ढोबळमानाने 2 प्रकारांमध्ये याचं विभागणी करतो. हा व्हिडिओ आणि या केस स्टडीबद्दल मी सांगताना मला यावरून सांगितलं पाहिजे की या 4ही व्यक्तींचा माझा तसा काहीही पर्सनली संबंध नाही. मी डॉक्टर शीतल आमटे, त्याच्यानंतर रज्जू भैया किंवा नाईक किंवा दुसरे जे कोणी आहेत या कोणालाही भेटलेलो नाही, त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. शीतल आमटे यांचा जो व्हिडिओ बघितला त्यानंतरच मला शीतल आमटे कोण आहेत हे कळलं. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस त्या संबंधी बोलताना माझं जे बॅकग्राऊंड आहे ते जवळजवळ नील आहे. फक्त आत्महत्येचा संदर्भ मी इथे घेतलेला आहे, पण तरीही माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी त्याचं विश्लेषण करणार आहे. तर या ज्या 2 प्रकारच्या आत्महत्या मी वर्गीकरण करतो आहे त्याच्यामध्ये नाईक यांनी केलेली आत्महत्या आणि सुशांत राजपूत याची जी आत्महत्या आहे तो एक प्रकार आहे आणि रज्जू भैया आणि डॉक्टर शीतल आमटे यांनी ज्या आत्महत्या केल्या आहेत त्या दुसऱ्या प्रकारात आहेत. तर दोघांची 2 विभागणी आहेत. असं मला का वाटतं ह्याचंही कारण मी असं सांगतो. आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार आलेला असतो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, विच इज ऑब्वियस. हा विचार कशामुळे येतो
याचं एखाद्या वेळेस लोकांना उत्सुकता असेल. आत्महत्या करणं ही कठीण गोष्ट आहे, गंभीर विषय आहे आणि कोणालाही ते आवडत नाही. प्रश्न असा येतो की लोकांच्या मनामध्ये अगदी स्वतःचं आपलं जीवन संपवावं असं का वाटतं. याच्यासाठी पहिल्याच्या केसमध्ये आहेत त्याच्यात मी असं सांगतो की त्याच्यामध्ये बाहेरची परिस्थिती म्हणजे एक्सटर्नल फोर्सेस या कारणीभूत असतात. बाहेरची परिस्थिती म्हणजे जसं अन्वय नाईक यांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की त्यांचे जे क्लायंट्स आहेत ते गोसावी वगैरे काय असेल तो यांनी त्यांचे पैसे थकवलेले होते आणि त्या संबंधित त्यांना ते फार मोठा शॉक होता आणि ते त्या पद्धतीने केलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की या ज्या एक्सटर्नल फॅक्टर आहेत त्या एक्सटर्नल फॅक्टरमध्ये एखाद्याचा प्रेमभंग होणं किंवा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट न होणं, शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या असेल, बिझनेस मिळत नाही आहे किंवा नोकरी मिळत नाही आहे किंवा परीक्षेमध्ये अपयश आलं, या प्रकारच्या ज्या आहेत किंवा दुर्धर रोग जडलेला आहे किंवा आपली जी जवळची व्यक्ती जिच्याशी तुम्ही अगदी अटॅच होतात ती पत्नी असेल किंवा मुलगा असेल किंवा कोणी असतील यांचं निधन होणं, या ज्या एक्सटर्नल गोष्टी आहेत त्याच्यामुळं माणसाच्या मनामध्ये पोकळी निर्माण होते आणि त्यामुळे कदाचित तो आत्महत्या करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये मी रज्जू भैया आणि डॉक्टर शीतल आमटे यांचं बघितलं तर साधारणपणे मला असं दिसतं की त्यात एक्सटर्नल फॅक्टर्स दिसत नाही आहेत. त्याच्यामध्ये बाहेरची परिस्थितीचा हात तेवढा प्रकर्षाने जाणवत नाही. तर त्यासंबंधी बोलण्यासंबंधी माझ्या बाबतीत असं झालं की मला एका पॉइंट ऑफ टाईममध्ये अस्वस्थ वाटायला लागलं. जसं एक प्रकारे शीतल आमटे यांनीच त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लाईफचा पर्पज काय असं त्यांनी म्हटलेलं आहे. मनुष्य अशा वेळेस त्या विचारांमध्ये जातो आणि एका ठिकाणी मला अस्वस्थ वाटायला लागलं, मला एक डिप्रेशन आलं आणि एक उदास फिलिंग यायला लागले माझ्यात. मला कळेना की असं कावर होते. त्यासाठी मी प्रयत्न केला पण मला ते काही समजेना. मला माझ्या स्वतःशी असं का होतंय, त्यातून मला डिप्रेशन, एन्झायटी आणि पुढे नंतर पॅनिक अटॅक जे मला माहीत नव्हतं, मला अतिशय भीती वाटायला लागली. आणि मी हे कोणालाच सांगितलं नाही, मी हे सहन करत गेलो. आणि एका पॉईंटला असं झालं की माझ्या पत्नीला, म्हणजे मी आणि माझी पत्नी जिथे कॅनडात आलेलो होतो, तिला आणि ज्यांच्याबरोबर मी राहत होतो त्यांना माझं वर्तन विचित्र वाटलं आणि त्यामुळं त्यांनी मला ते डॉक्टरकडे घेऊन गेले. आणि डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर माझं एक प्रकारे मानसोपचार तज्ज्ञांची ओळख होऊन माझ्यावरती ट्रीटमेंट सुरू झाली. त्यांनी मेडिकेशन दिलं, मी ते मेडिकेशन घेत गेलो. मी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे जे विचार होते त्या विचारांनी मला खूप डिप्रेशन आणलं, मला खूप थकवा येऊ लागला, मला काम करणं अवघड जायला लागलं, मला काही करावं ते सुचेना. सकाळी उठलं तरी उदास वाटायचं, इतकं उदास वाटायचं की सुतक पडल्यासारखी अवस्था असायची. आणि मला समजेना की असं मला इतकं दुःखद किंवा डिप्रेस किंवा अगदी उदासीनता का येते याचं कुठल्याही प्रकारचं कारण मला करता येईना. डॉक्टरांनी मला विचारलं त्यावेळेस मी सांगितलं की माझी बाकीची परिस्थिती सगळी सारखी आहे, ना मला अपयश आलेलं आहे, ना काही प्रॉब्लेम आहे, ना माझी फिजिकल स्टेटस चांगली आहे आणि माझे रिलेशन सगळे चांगले सगळ्यांशी, असं कुठलंही फॅक्टर नाही की ज्याच्यामुळे मला उदासीनता यावी, असं कुठलंही फॅक्टर नाही ज्याच्यामुळे मला अँक्शस व्हावं. मग अशा कशामुळे होते. पण त्यामुळेच गोंधळ वाढला, विचारांचा गोंधळ खूप वाढत गेला, इतका वाढत गेला की ते कोडं सुटेना. आणि ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न, विचारांचा गोंधळ इतका वाढत गेला की मला पूर्वी असं वाटायचं की ठीक आहे, त्या विचारांवर एवढा विचार करण्यापेक्षा आपण आपलं मन कामात गुंतवावं. परंतु ते काम करत असताना मला असं जाणवलं की परत ते मन तिथंच धावते. ते बहिणाबाई चौधरींची ती गोष्ट, ती गाणं तुम्हाला आठवलं असेल, तिचं जी कविता तिने लिहिली होती की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर.
म्हणजे मी प्रयत्न केला त्या मनाला की कामात गुंतवावं, आत्ताच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये, आता माझा जॉब काय आहे, माझं काम काय आहे, माझा बिझनेस काय आहे, त्याच्यात माझं मन गुंतवावं. पण ते मन दुसरीकडेच कुठेतरी भरकटत होतं आणि कितीही प्रयत्न केला तरी त्या मनाचा गोंधळच वाढत होता, इतका वाढत होता. आणि ती अवस्था अशी होती की जणू काही एखादं कोडं सोडवण्याचं, जीवनाचं कोडं सोडवण्याचा जो प्रयत्न असतो तशा पद्धतीची ती अवस्था होती. कुठले विचार होते आता मला ते काही आठवत नाही, ही 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण ती अवस्था जणू अशी होती की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की जणू काही तुम्ही लॉस झालेला आहात रस्त्यावर, पण मी विचारांच्या म्हणजे थॉट प्रोसेसमध्ये लॉस झालेलो होतो. की समजा तुम्ही एखाद्या अनोळख्या ठिकाणी लॉस झालेले आहेत आणि तुम्हाला मार्ग सापडवायचा आहे आणि तुम्ही एका मार्गावर गेले आणि तिथे तुम्हाला डेड एंड सापडतंय, डेड एंड. आता तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, मग तुम्ही माघारी येणार, दुसरा रस्ता पकडणार, दुसऱ्या या रस्त्याला गेले, तिथेही तुम्ही डेड एंडला पोहोचले, रस्ता बंद, तुम्ही परत येणार, परत तिसऱ्या मार्गाला जाणार, तुम्ही सगळे मार्ग चोखळून बघतायत आणि एका तुम्ही डेड एंडलाच पोहोचताय. मग तुम्ही म्हणता की ठीक आहे, जिथं असेल तिथेच थांबायचं, पण मन परत तिथेच ते गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय. हा विचारांचा गोंधळ इतका वाढतो आणि तुमचं लाईफ हे लाईक अ हेल, तुम्ही नरक यातना भोगायला लागतात. माझी झोप उडाली, मला झोप येईना, दिवसाही माझं लक्ष लागेना, माझं जेवणाकडे लक्ष लागेना, माझ्या कामात तर लक्षच लागेना, मला भीती वाटायला लागली, मला कार चालवता येईना. आणि असं बरेच काळापर्यंत होत गेलं आणि माझ्या एकंदर माझ्या वेलबिईंगवर परिणाम व्हायला लागला आणि मला असं वाटलं की मी क्रेझी झालेलो आहे, मी वेडा झालेलो आहे. आणि ह्या मानसिक त्रास इतका वाढायला लागला की मला जगणं मुश्किल झालं. एक एक क्षण मला एक एक दिवसासारखा वाटायला लागला, यातना व्हायला लागल्या, ह्या मानसिक यातना. बाहेरून लोकांना त्याची कल्पना नव्हती, कारण बाहेरून मी नॉर्मल दिसत होतो, इतरांना मी नॉर्मल वाटत होतो, नॉर्मल भासवत पण होतो, पण माझ्या डोक्यात, माझ्या मनामध्ये किती गोंधळ चाललेला होता आणि किती यातना होत होत्या याची इतर लोकांना कल्पना नव्हती. मला डॉक्टरांनी एकदा विचारलं त्यासाठी अशा क्रिटिकल परिस्थितीमध्ये, आणि त्यांनी मला थेट प्रश्न विचारला की तुमच्या मनात सुसाईडचे विचार आहेत का? ज्या डॉक्टरांच्या त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं येस म्हणून. आणि आय एम ग्लॅड दॅट आय सेड येस, कारण डॉक्टरांशी आपण प्रामाणिकपणे आपल्याला काय वाटते ते सांगितलं पाहिजे आणि खरी माहिती दिली पाहिजे. त्या पद्धतीने मी हा बोललो. तोपर्यंत या प्रश्नावर मी काहीही तोंड उघडलेलं नव्हतं, कोणाला याची कल्पना दिलेली नव्हती. डॉक्टरांनी मला मेडिकेशन दिले आणि त्याच वेळेस त्यांनी एक सीबीटी थेरपी, सीबीटी म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी सुरू केली. त्या संबंधात मला त्यांनी 3 पुस्तकं विकत घ्यायला सांगितली आणि त्याचा थोडा स्टडी पण करायला सांगितला. त्या पुस्तकांमध्ये 2 पुस्तक माझ्याकडे आता आहेत. त्यातलं हे एक पुस्तक आहे, थॉट्स अँड फिलिंग्स. हे पुस्तक तुम्ही बघतायत, टेकिंग कंट्रोल ऑफ युअर मूड्स अँड युअर लाईफ, अशा पद्धतीचं एक पुस्तक आहे. दुसरं एक पुस्तक मी वाचलं त्या संबंधामध्ये, आपण बघतायत, द एन्झायटी अँड फोबिया वर्कबुक. ओके, प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप डायरेक्शन फॉर मास्टरी ऑफ रिलॅक्सेशन एक्सरसाइज, कोपिंग विथ पॅनिक, ओव्हरकमिंग नेगेटिव्ह सेल्फ टॉक, चेंजिंग मिस्टेकन बिलीफ, व्हिज्युअलायझेशन, सेल्फ एस्टीम, न्यूट्रिशन, मेडिकेशन, मेडिटेशन टेक्निक, एन्झायटी ट्रिगरिंग हेल्थ कंडिशन, हे अशा पद्धतीचं आहे. आणि पूर्वीचं एक तुम्हाला बुक मी आधीच दाखवलं. आणि तिसरं पुस्तक 10 Days to Self Esteem, हे एक पुस्तक महत्त्वाचं होतं. या तिघांचा मी स्टडी केला, ते 12 वर्षापूर्वी, आता नीट आठवत नाही, परंतु या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. त्याच्यामध्ये त्यांनी काही एक्झरसाइज पण दिला होता डॉक्टरांनी, की माझ्या मनात जे विचार चालतायत त्या त्या क्षणाला ते एका पानावर लिहून आणायला त्यांनी मला सांगितलेले होते. त्यातल्या काही पानं मी हल्ली वाचले आणि मला गंमत वाटली की मी अशा पद्धतीचे विचार त्यावेळेस करत होतो म्हणून. कारण त्या गोष्टी ज्या इंटेन्सिटीने, ज्या फिलिंगने मी लिहिलेल्या होत्या, ते फिलिंग त्यावेळेस
असेल, पण आता ते नव्हतं, त्यामुळं त्यातलं जे मिनिंग आहे ते निघून गेलेलं होतं आणि फक्त ते वाक्यच तिथे दिसले. एनिवे, पण त्या गोष्टी व्यवस्थित केल्या गेल्या आणि मेडिकेशन आणि CBT थेरपी यांच्या साह्याने मी हळूहळू बरा झालो आणि एक फार मोठी एक प्रकारची दुर्घटना माझ्या आयुष्यात होणार होती ती टळली. आता यासंबंधी काही लोकांना हा व्हिडिओ निरर्थक वाटण्याची शक्यता आहे, कारण ज्यांना तसे विचार नाही आहेत त्या पद्धतीने, परंतु काही लोकांसाठी हा व्हिडिओ निश्चितच उपयोगी आहे. कदाचित तुमच्या मनात किंवा तुमच्या जवळपासच्या किंवा मित्रांच्या मनामध्ये असा एखादा विचार आला असेल तर हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो. यात मला एक गोष्ट सांगायची की मी जसं तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअपवर किंवा इतर ठिकाणी मी लोकांच्या पोस्ट वाचल्या, त्यांनी सांगितलं होतं की मित्रांजवळ मन मोकळे करा, बिंदास राहा किंवा काय, आणि अशा पद्धतीचा अविचार करू नका म्हणून. माझं यात एक सांगणं आहे की मित्रांजवळ मन मोकळं केल्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही किंवा सॉल्व्ह होतोच याची गॅरंटी नाही. सांगणं ठीक आहे, कारण मित्रांना त्या गोष्टींची इंटेन्सिटी कळेल का नाही याची शक्यता माहीत नसते. मी त्याचं एक उदाहरण सांगतो की साधारणपणे यात गोष्टी अशा असतात की त्यांना, मित्रांनाच जर त्या गोष्टीचा अनुभव नसेल तर ती गोष्ट त्यांच्यापर्यंत ती पोचू शकत नाही. परंतु काही ठिकाणी जवळच्या मित्राला, ज्याला त्याचा अनुभव आहे, त्याला जर सांगितलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. मी त्याचं एक उदाहरण देतो की या CBT थेरपीने आणि ह्या सगळ्या प्रकारातून मी बरा झालो. त्यानंतर मी पुढे एक कॉलेजला कोर्स केला, त्यात एक मित्राची ओळख झाली होती. मी माझं हे जे काही डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा हे जे काही मानसिक हा जो काही आजार झालेला होता ते लपून ठेवलेलं नव्हतं आणि माझ्या इतर मित्रांशी मी नंतर शेअर केलेलं होतं. ज्यावेळेस मी त्या आजारात होतो त्यावेळेस मला इथे मित्रच नव्हते, मी कॅनडात होतो त्यावेळेस, आणि मी शेअर पण केलेलं नव्हते, हेही सांगतो तुम्हाला. एनिवे, तो मित्र एक प्रकारचा भिडस्त होता, फारसा तो बोलायचा नाही, फार इतरांमध्ये मिक्स व्हायचा नाही आणि माझ्याशीच त्याची केवळ एक मैत्री होती. एक दिवस हा मित्र माझ्या घरी आला. त्याने मला सांगितलं की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मला आश्चर्य वाटलं की याला माझ्याशी महत्त्वाचं असं काय बोलायचं आहे म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे. तो माझ्या घरी भेटायला आला आणि मी त्याला विचारलं की काय भानगड आहे. तर त्याने मला विचारलं की मी तो पहिल्यांदा सांगण्याला विचार करत होता की सांगू का नको म्हणून. मी त्याला विचारलं की बिंदास सांग, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग त्याने सांगितलं की मी बऱ्याच दिवसापासून मला अस्वस्थ होतंय आणि मला डिप्रेशन थोडंसं वाटतंय, मला कसं तरी होतंय. आणि मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की याच्या मनात काय चाललं असेल. आणि मग मी त्याला प्रश्न विचारला की असं तुला कधीपासून होतंय. त्याने सांगितलं की एक काही सर्टन पिरियडपासून माझं असं होतं आहे. आणि मग मी त्याला विचारलं की तुझ्या मनात तसे काही सुसाईडचे विचार आहेत का. ज्याला त्याने उत्तर दिलं हो म्हणून. त्यावेळेस मी लगेच सावध झालो आणि मग मी त्यावेळेस त्याला सांगितलं की तू डॉक्टरांना ताबडतोब भेट. या सगळ्या प्रकारांमध्ये मला हेच सांगायचं आहे की दोन गोष्टी यात महत्त्वाच्या असतात. जर अशा पद्धतीची घटना तुमच्या बाबतीत होत असेल, असा विचार जर तुमच्या मनात येत असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणा मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या ठिकाणी होत असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही ती डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही आणि त्यासंबंधी कुठलेही वैषम्य वाटण्याचं किंवा आपल्यामध्ये कमीपणा आहे किंवा यात लज्जास्पद अशी कुठली गोष्ट आहे असं तुम्ही कृपया मानू नका. आपल्याला जसे शारीरिक रोग होतात तसंच एक प्रकारचा हा एक मानसिक रोग पण असू शकतो. हे तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि डॉक्टरांकडे जा. डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ हे त्याच्यासाठी ट्रीटमेंट करू शकतात आणि तुम्ही अगदी नॉर्मल होऊ शकता, त्या आजारातून पूर्णपणे बरे होऊ शकतात. तर त्याच्यात ते तुम्ही लपवणं चुकीचं होईल. हा माझा पहिला तुम्हाला सल्ला आहे. आणि डॉक्टरांकडे जाणं म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांकडे. आणि दुसरा सल्ला असा आहे जो दुसऱ्या बाबतीत आहे की मी तुम्हाला सांगितलं की ज्या दोन प्रकारच्या ज्या आत्महत्यांचं जे वर्गीकरण केलं होतं की ज्यात रज्जू भैया यांचं उदाहरण दिलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर शीतल आमटे यांचं उदाहरण दिलं होतं ज्यात एक्सटर्नल फॅक्टर नाही आहेत.
कारण पहिल्या प्रकारच्या ज्या आत्महत्या आहेत ज्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर आहेत, समजा त्यांचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर एक्सटर्नल फॅक्टरवर तुम्ही कालांतराने एक प्रकारे एक टाईम गेल्यानंतर सर्टनली तुम्ही त्यातून कम आउट होऊ शकतात आणि तो फॅक्टर जर गेला तर तुमच्या आत्महत्येचाही विचार टळून जातो. मात्र दुसऱ्या प्रकारच्या ज्या आत्महत्या आहेत त्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर नसतोच, ती इंटरनल गोष्ट असते, ती तुमच्या आत चाललेली असते आणि त्यामुळं त्यासाठी डॉक्टरची जरुरी आहेच. पण त्याच वेळेस जीवनाचा जर तुम्ही विचार करत असाल, जसं त्या डॉक्टर शीतल आमटे म्हणत होत्या की जीवनाचा पर्पज काय, लाईफ कशासाठी दिलेलं आहे, जर अशा पद्धतीची असेल तर तुम्हाला एका स्पिरिच्युअल लीडरची पण गरज आहे. आता या दोन ज्या प्रकारच्या आत्महत्या आहेत, रज्जू भैयाची आणि शीतल आमटेची, तर तुम्ही असं म्हणाल की मी तुम्हाला सल्ला दिला की असं काही वाटत असेल तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे किंवा तुम्ही स्पिरिच्युअल लीडर शोधला पाहिजे, असा मी तुम्हाला सल्ला दिलेला आहे. पण दोन्ही केसमध्ये डॉक्टर शीतल आमटे या स्वतःच डॉक्टर आहेत, मग त्यांनी आत्महत्या का केली? किंवा स्पिरिच्युअल लीडरच्या बाबतीत रज्जू भैया हे स्वतः स्पिरिच्युअल लीडर आहेत आणि त्यांनीच आत्महत्या केली, मग याचं विश्लेषण कसं करता येईल? तर त्यासंबंधी मी असं सांगेल की दोन्ही डॉक्टर जरी असले आणि स्पिरिच्युअल लीडर असेल तरी ते शेवटी माणूसच आहेत आणि माणसांचं मन, मग तो डॉक्टर असेल, स्पिरिच्युअल लीडर असेल, कॉमन असेल, कोणी असेल, प्रत्येकाचं मन हे एका पद्धतीनेच विचार करतं आणि एका सर्टन पॉईंटला आयुष्याचा शोध लावण्याचा ते प्रयत्न करत असतं. रज्जू भैया यांच्या बाबतीत मी असं म्हणेल की कदाचित ती आत्महत्या सुद्धा असणार नाही. मग तुम्ही म्हणणार की काय मग ते? कदाचित ती समाधी अवस्थेच्या अलीकडची घटना असू शकते. आय हॅव नो आयडिया. कारण प्रत्येक आत्महत्या ही लगेच आत्महत्या नॉर्मल म्हणून लगेच त्याचं वर्गीकरण करता येणं चुकीचं आहे. आपल्याला माहीत नाही. मी सांगितलं की रज्जू भैया यांना मी ओळखत नाही, पण ते स्पिरिच्युअल लीडर होते, ते अध्यात्माचं हे ते ज्ञान ते बाळगून होते आणि त्या पद्धतीने त्यांच्या आत्महत्येला आत्महत्या म्हणावी का हाच प्रश्न आहे. याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. मी एकदा पंढरपूरला गेलो होतो आणि त्यावेळेस असाच एक विषय निघाला आणि त्यात एका व्यक्तीने अशी कॉमेंट केली की संत ज्ञानेश्वरांनी आत्महत्या करायला नको होती. मला त्याचं स्टेटमेंट ऐकून एकदम धक्का बसला. मी असं कधीच ऐकलेलं नव्हतं. आपण असं कधीच म्हणत नाही की संत ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली म्हणून. आपण त्यांना म्हणतो की त्यांनी जिवंतपणे समाधी घेतली. समाधी अवस्था ही वेगळी आहे. त्यांनी शरीर सोडून दिलं, पण समाधी अवस्था ही वेगळी असते. आत्महत्या आणि समाधी अवस्था ह्या मनाच्या अत्यंत जमीन आसमानचा त्यात फरक आहे. त्या टोकाच्या गोष्टी आहेत. आत्महत्या त्यावेळेस केल्या जातात ज्यावेळेस तो मनुष्य एक प्रकारच्या नरक यातना भोगत असतो, ज्यावेळेस दुःखद प्रसंगातून तो जात असतो, इतकं की त्याला मरण जवळच वाटतं. त्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात किंवा त्याच्या मनाचा गोंधळ असतो किंवा त्याला ज्ञान जे आहे ते ज्ञान प्राप्ती झालेली नसते आणि त्या दुःखाच्या ह्याच्यात तो तसं पाऊल उचलतो की त्याला मरण जवळचं वाटतं आणि त्या पद्धतीने करतो. व्हेअर ॲज समाधी अवस्थेमध्ये त्याच्या कुठल्याही इच्छा नसतात. त्याला जीवनाचं जे काही कोड आहे ते सुटलेलं असतं, मृत्यूचंही कोड त्याने सोडलेलं असतं आणि तो संपूर्ण बाबतीत इच्छारहित आणि समाधानी असतो. त्याच्या चित्तात समाधान असतं आणि म्हणून तो एक इच्छामरणी असतो आणि त्या अवस्थेत तो समाधी घेतो. तेव्हा ह्या दोन्ही सेपरेट गोष्टी आहेत. इथे एक आत्महत्या करणारा नरक यातना भोगत असतो. मी माझ्या बाबतीत स्वतःचा अनुभव सांगितला की मी जवळजवळ त्या नरक यातना भोगत होतो आणि अशा अवस्थेला आलो की हे संपवायचं असेल तर मला मरणाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि मग त्यावेळेस आत्महत्याचा विचार निर्माण होतो. तर त्या संबंधी म्हणून मी म्हटलं की जर तुम्हाला अशा पद्धतीचं जर आणि यांच्या बाबतीमध्ये डॉक्टर शीतल आमटे यांच्या बाबतीमध्ये मला तसं दिसतंय की ते विचार करतायत की लाईफचा पर्पज काय. मी तुम्हाला एक व्हिडिओ स्टार्टिंगला दाखवतो जरासं त्या काय म्हणतायत. त्यामुळे एक्सटर्नल फॅक्टर त्यात असेल असं मला वाटत नाही. त्यांचं वाक्य बघा. काही दिवसांनी मला आत्महत्येचे विचार यायला लागले. आपल्या आयुष्यात काही पर्पजच नाहीये, म्हणजे कोणासाठी आपण जगतोय, आपल्यासाठी जगत नाहीये आणि ह्या मटेरियल प्लेजरसाठी तर जगतच नाहीये. फोरसाईट डेव्हलप करणं खूप महत्वाचं आहे की मी मृत्यूशय्येवर असताना मला मागचं काय बघायचंय. तर माझ्या मृत्यूशय्येवर असताना माझ्यासाठी काही गोल्स मी डिफाईन केले की हिने
1 मिलियन झाडं लावली. अच्छा. हिने दिव्यांग लोकांसाठी काहीतरी सबस्टॅन्शियल काम केलं. असं असं काय 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 गोल्स मी डिपेंड करत असते. माझा जन्म 1981 साली आनंद काम केलं. असं असं काय 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 गोल्स मी डिपेंड करते. तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी इथे 2 शब्द केलेले आहेत की लाईफचा पर्पज काय आहे, आणि दुसरं वाक्य त्यांनी म्हटले मृत्यूशय्येवर मला मागच्या ह्याच्यात काय केलेलं आवडेल. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्याचा संबंध मी स्पिरिच्युअलिटीशी जोडतो. या संबंधी लाईफचा पर्पज काय आहे याचं उत्तर ओशोंनी दिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, किंवा त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे की लाईफ इज पर्पजलेस. माझं असं सांगणं आहे की हे जे काही रेडीमेड उत्तर असेल, हे रेडीमेड उत्तर आपल्याला काही कामाचं नाही. ओशो यांनी हे उत्तर शोधलं, ते त्यांच्यासाठी उपयोगी आहे की लाईफ इज पर्पजलेस, परंतु त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. कुठल्याही स्पिरिच्युअल शोधामधल्या ज्या काही प्रश्न आहेत त्यांची रेडीमेड उत्तरांचा आपल्याला काही उपयोग होत नाही. त्यांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात. मात्र ही उत्तरं शोधताना आपल्याला स्पिरिच्युअल लीडर म्हणजे आध्यात्मिक गुरूंची मदत लागते, गायडन्स लागतो. कारण हा गायडन्स जर घेतला नाही तर तुम्ही एका गोंधळाच्या परिस्थितीत सापडू शकतात, आणि तो विचारांचा गोंधळ फारच धोकादायक होऊ शकतो. आणि त्या धोकादायक न होण्यासाठी आध्यात्मिक गुरूची फार गरज आहे. आणि म्हणून मी सल्ला देतो की पहिली गोष्ट म्हणजे जर अशा पद्धतीचा गोंधळ जर मनात असेल तर तुम्ही 2 गोष्टी केल्या पाहिजे की जर ते ओव्हरवेल्मिंग होत असेल आणि तुम्हाला जर नॉर्मल ॲक्टिव्हिटी जर करता येत नसेल, उदासीनता येत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे जा. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर नॉर्मल झाल्यानंतर तुम्ही एका स्पिरिच्युअल लीडरची मदत घेतली पाहिजे. कारण त्याच्यातच त्यांनी तो गोंधळ त्यांच्या मनात झालेला आहे. आणि मला वाटतं त्यात त्यांनी मृत्यूचा विषय त्यांनी एक काढलेला आहे आणि जीवनाचा पर्पज याच्यावर त्यांचा विचार चाललेला होता असं क्लिअर कट दिसतं. कदाचित आय मे बी रॉंग, बट दॅट्स सॉर्ट ऑफ म्हणजे त्यांच्या एक्सटर्नल फॅक्टर्स त्यात काही दिसत नाही आहेत. त्यांचं इंटिरियर म्हणजे आत मनातला आत गेलेला अवस्थेची गरज आहे. अशा वेळेस आपण ध्यान अवस्था, मेडिटेशन याच्यावर पण फोकस केला पाहिजे असं मला वाटतं. जाता जाता शेवटी मी असं सांगेल की CBT थेरपीचा मी जो सुरुवातीला जो उल्लेख केला त्यात त्यांनी लिहिलेलं आहे, मी त्यातलं एक पॅसेज वाचून दाखवतो की CBT थेरपी काय, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. यात असं लक्षात येतं की आपले जे विचार असतात या 2 प्रकारचे आहेत. एक सेल्फ टॉक, मनुष्य स्वतःशीच बोलत असतो इतर वेळेस, सेल्फ टॉक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲटो थॉट. एखादा इव्हेंट घडतो, एखादी घटना घडते आणि ती इव्हेंट बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये एक थॉट निर्माण होतो, एक विचार निर्माण होतो, आणि तो विचार एका फिलिंगला जनरेट करतो. अशा पद्धतीची ती बेसिक थिअरी या CBT थेरपी मागे आहे. आणि त्यासंबंधी इथे मी जस्ट असं दाखवतो की वाचतो. इन अदर वर्ड्स, हे महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की विचारांचा गोंधळ का वाढतो. की इन अदर वर्ड्स, इव्हेंट्स बाय देमसेल्व्स हॅव नो इमोशनल कंटेंट. इट इज युअर इंटरप्रिटेशन ऑफ एन इव्हेंट दॅट कॉजेस युअर इमोशन्स. दिस इज ऑफन रिप्रेझेंटेड ॲज द ABC मॉडेल ऑफ इमोशन्स. म्हणजे A म्हणजे पहिल्यांदा एक इव्हेंट तयार होतो, इव्हेंट होतो. B त्याच्याने एक थॉट जनरेट होतो, आणि C त्याच्याने एक फिलिंग निर्माण होतं, आणि ही प्रोसेस होते. हा थॉट जो निर्माण होतो, या थॉटला तुम्ही नीट ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे. हे थॉट जर निगेटिव्ह असतील तर तुमच्या फिलिंग्स आणि मूड्स तशा पद्धतीचे निगेटिव्ह असतात. म्हणून उदासीनता, डिप्रेशन हे त्याच्यामुळे येत असतं. पण ही CBT थेरपीचा बेसिस आहे. याच्यात मला बरंच काही सांगता येईल आपल्याला, किंवा पण मी तज्ज्ञ नसल्यामुळे मी त्याच्यावर काही मत प्रदर्शन करणार नाही. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपले जे विचार असतात ते विचार निगेटिव्ह असतात कुठेतरी, किंवा त्यांचा बेस किंवा त्याचं जे कोर बिलीफ आहे ते चुकीचं असतं, आणि त्यातून आपण एका गोंधळामध्ये, एका रोलर कोस्टरमध्ये, एखाद्या विशियस सर्कलमध्ये चालतो की थॉट प्रोसेसमुळे आपण निगेटिव्ह फिलिंग येतात, आणि निगेटिव्ह फिलिंगमुळे निगेटिव्ह थॉट येतात, आणि एक विशियस सर्कल सुरू होतं, आणि ते इतकं पुढे वाढत जातं की आपण पुढे एका डिप्रेशन
एन्झायटी आणि पॅनिक अटॅक सारख्या आणि पुढे खूप टोकाच्या जर पुढे गेलो तर आत्महत्येचे विचार जनरेट सुरू होतात. म्हणून यासाठी सावध राहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच पुढची अवस्था जी स्पिरिच्युअल त्यात त्यांनी सांगितले की यू नीड टू बी अवेअर ऑफ थॉट्स हे निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह असतील त्यांना महत्त्व दिलं जात नाही अशा त्या अवस्थेमध्ये योगी पुरुषांच्या बाबतीत. आणि मग अशा अवस्थेमध्ये मी एक वाक्य वाचलेलं आहे की वी डोंट सी थिंग्स ॲज दे आर, वी सी थिंग्स ॲज वी आर. कृष्णमूर्ती यांनी त्यासाठी सांगितलेले की आपण वी शुड सी थिंग्स ॲज दे आर, ॲज इट इज. अशा पद्धतीची एक स्थिती आपण निर्माण केली पाहिजे. ती एक आध्यात्मिक अवस्था असते. अशा पद्धतीने त्यात त्यांनी त्या अवस्थेला आपण जाऊ शकतो. पण ती पुढची गोष्ट आहे, तो माझा व्हिडिओचा कंटेंटचा भाग नाही. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी असं लिहिलं की त्यांनी शीतल आमटे यांनी मृत्यूशय्येचा म्हणजे मृत्यूचाही जो एक उल्लेख केलेला आहे त्यासंबंधी शिवाजी महाराजांच्या पुस्तकातल्या एंडबद्दल मी एक लिहिलं होतं की बुद्धाचं स्टेटमेंट आहे ते मी वाचतो. इवन डेथ इज नॉट टू बी फियर्ड बाय दोज हू लिव्ह वाईजली. हे बुद्धाचं वाक्य मला आवडलं आणि ते मी शिवाजी महाराजांच्या पुस्तकाच्या शेवटी लिहून ठेवलेलं होतं. ते मला इथे रेफरन्स म्हणून घ्यावं असं वाटलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मी गृहीत धरतो. तुम्हाला कोणाला जर या संबंधी काही तुमच्या कॉमेंट्स द्यायचे असतील किंवा कोणाला काही हेल्प हवी असेल तर मला तुम्ही निश्चित कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला अगदीच सांगतो की मी काही मानसोपचार तज्ज्ञ नाही, स्पिरिच्युअल लीडर नाही, डॉक्टर पण नाही, परंतु तुम्हाला एक आधार मी देऊ शकतो एक मित्रत्वाच्या नात्याने. आणि त्यामुळे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या व्हिडिओच्या नंतर एक स्क्रीनवर तुम्हाला माझा ईमेल ॲड्रेस दिसेल आणि व्हॉट्सअप नंबर पण दिसेल. तिथे तुम्ही त्या कॉमेंट्स लिहू शकतात आणि ती माहिती मी कॉन्फिडेन्शियल ठेवेल. आणि या व्हिडिओच्या एंडला मी एक मंत्र म्हणू इच्छितो, जो मंत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर तो मंत्र असा आहे जो तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ओम असतो मा सद्मय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतगमय. ओम शांती शांती शांती. परत एकदा आपण त्या मंत्राचं पठण करूया. ओम असतो मा सद्मय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतगमय. ओम शांती शांती शांती.